7 मे रोजी बहुचर्चित असा मतदानाचा तिसरा टप्पा महाराष्ट्रात पार पडलाय। महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोठी ताकद त्यांच्या मागे लावल्याचं पाहायला मिळालं। 2014 आणि 19च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अगदी मोजक्या सभा घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना यंदा मात्र जिल्ह्यात दोन सभा घेतल्याचं पाहायला मिळालं। यावरूनच दिसून येतं की भाजपासाठी महाराष्ट्रात लोकसभेचा पेपर किती अवघड आहे। मात्र तरी देखील गतवर्षी स्थानिक नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन मतांच्या बेरीजचा जुगाड करून जिंकलेल्या 5 मतदारसंघात भाजपचे कशी पिछेहाट होते हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी रेवा इंगडे आणि तुम्ही पाहताय जनसबूत न्यूज। भाजपला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील 5 जागांवर मोठा फटका बसू शकतो। त्या जागा कोणत्या आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यामधील सर्वात पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघ। सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती। देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचा माणूस म्हणून राम सातपुतेंना ओळखलं जातं। सोलापुरात नरेंद्र मोदींच्या अगोदर सुशील कुमार शिंदे यांचा मोठा होल्ड होता। सोलापूरला सुशील कुमार शिंदे यांनी काँग्रेसचा गड बनवलेला होता। मात्र 2014च्या मोदींच्या हवेत सोलापूरचा काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला। सोलापूरमध्ये भाजपने 2014 आणि 19च्या निवडणुकीत प्रत्येक वेळी नवीन उमेदवार दिलेला होता। यंदाही भाजपाकडून नवा चेहरा समोर आणण्यात आला होता। 2 महिने अगोदरच प्रणिती शिंदे यांनी प्रचार सुरू केल्यामुळे सोलापूरमध्ये त्यांनी प्रचारामध्ये मोठा आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर प्रणिती शिंदे यांनी मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांची मिळालेली साथ यामुळे प्रणिती शिंदे यांचे पारडं जड झाल्याचं पाहायला मिळते। प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी सुशील कुमार शिंदे यांनी पळ आघडून बरीच सूत्रे जुळवून आणण्याचं सोलापुरात पाहायला मिळाले। सोलापूरवर भाजपने उपरा उमेदवार लादलाय असं प्रणिती शिंदे यांनी फिट केलं होतं। त्यांच्याही राम सातपुतेंना मोठा फटका बसल्याचा पाहायला मिळतंय। सोलापूरमध्ये सध्या तरी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या आघाडीवर असल्याचे दिसते। त्यानंतर भाजपला फटका बसू शकेल असा दुसरा मतदारसंघ म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ। माढ्यात सध्या भाजपकडून विद्यमान खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर हे लढत आहेत। त्यांच्या विरोधात भाजपमधून शरद पवारांकडे परतलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठं आव्हान उभं केल्याचं पाहायला मिळते। 2019ला मोहिते पाटलांचा पाठिंबा आणि स्थानिक समीकरण जुळवून आणून भाजपने राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला जिंकला होता। मात्र गेल्या 5 वर्षात रणजितसिंह निंबाळकरांनी मोहिते पाटलांसोबत शत्रुत्व पत्करून माढ्यामध्ये अनेक शत्रू निर्माण केले होते। त्यांचा फटका त्यांना या निवडणुकीत बसताना दिसतोय। धैर्यशील मोहिते पाटलांनी यंदा पारंपरिक विरोधक उत्तम जानकरांना सोबत घेत माळशिरस तालुक्यात कमळाला हद्दपार केल्याची चर्चा मतदारानंतर सुरू होत आहे। माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे 5 आमदार असूनही हे निवडणूक भाजपाला जड गेल्याचं पाहायला मिळते। माढ्यामध्ये यंदा धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांना हरवून चमत्कार घडवू शकतात असा अंदाज आहे। यानंतर भाजपचे पिछेहाट झालेला तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगली। सांगलीमध्ये यंदा तिरंगा लढलेला आहे। सांगलीत महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रावर पाटील महायुतीवर कडून संजय काका पाटील तर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील हे लढलेले आहेत। या तिन्ही उमेदवारांपैकी संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा दांडगा अनुभव आहे। त्यामुळे या दोघांचे सांगलीतल्या गावांमध्ये मजबूत नेटवर्क आहे। तर चंद्रहार पाटील हे राजकारणात नवख्या असल्यामुळे त्यांना सांगलीत मोठी कसरत करायला लागल्याचं सांगलीत पाहायला मिळालं। गेल्या 10 वर्षापासून खासदार आपल्यामुळे संजय काका पाटील यांच्या विरोधात यांना सांगलीच्या ग्रामीण भागामध्ये नाराजीचे सूर पाहायला मिळालं। याचा सर्वात मोठा फायदा हा अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी उठवल्याचं मतदारांनंतर दिसून येतं। त्यानंतर वंचित बहुजन आघाडीनेही विशाल पाटलांना दिलेला साथ
त्यामुळे यंदा सांगलीत मशाल नाही तर विशाल पॅटर्न चालल्याचं मतदारानंतर दिसून येतं। सांगलीमध्ये मतदानानंतर विशाल पाटील हे आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते। यानंतर भाजपाला आणखी एक मतदारसंघात निवडणूक जड गेल्याचे पाहायला मिळते। तो मतदारसंघ म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ। सातारामध्ये यंदा भाजपकडून उदयनराजे भोसले तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांना मैदानात तसं पाहिलं तर उदयनराज भोसले हे सातारामधून 3 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत। त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा मोठा अनुभव आहे। याउलट शशिकांत शिंदे हे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत। त्यांना उदयनराज भोसले यांच्या प्रचारासाठी अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे नेते भाजपने सातारात उतरवले। याउलट शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी खुद शरद पवारांनी सातारात लावलेले ताकद राष्ट्रवादी फुटल्यामुळे शरद पवारांबद्दल निर्माण झालेली सहानुभूती आणि त्याला कराड भागातून पृथ्वीराज चव्हाण आणि श्रीनिवास पाटील यांची मिळालेली साथ यामुळे शशिकांत शिंदे यांचे पारडं जड झाल्याचं मतदानानंतर पाहायला मिळते। कमळावर लढणाऱ्या उदयनराजांवर यंदा तुतारीवर लढणाऱ्या शशिकांत शिंदे भारी पडतील असं साताऱ्यात पाहायला मिळाले। यानंतर भाजपाने ताकद लावून ही निवडणूक जड गेलेल्या शेवटचा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे रत्नागिरी। सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ इथून भाजपकडून हेवी वेट नेते नारायण राणे तर ठाकरे गटाकडून विनायक राऊत हे एकमेकांच्या विरोधात लढत आहेत। त्या मतदारसंघासाठी शिवसेना, शिंदे गट आणि भाजपमध्ये बराच काळ वाद रंगल्याचे पाहायला मिळालं। अगदी शेवटच्या क्षणी भाजपकडून नारायण राणेंना इथं तिकीट देण्यात आलं। दुसरीकडे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे इथे लढण्यासाठी इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने सध्या ते नाराज असल्याचे पाहायला मिळालं। पण सामंतांनी छुप्या पद्धतीने येथे ठाकरे गटाला मदत केल्याचं मतदानानंतर दिसून येते। त्यामुळे नारायण राणे यांनी सर्व प्रकारची ताकद लावून सुद्धा इथली निवडणूक राणेंना जड गेल्याचं पाहायला मिळतंय। याउलट गेल्या 6 महिन्यांपासून खासदार विनायक राऊत यांनी इथं तयारी केली होती आणि उद्धव ठाकरे बद्दलच्या सहानुभूतीचा मोठा फायदा झाल्याचं मतदानानंतर पाहायला मिळाले। रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात निवडणूक घासून झाली असली तरीही येथे थोड्याफार मतांनी पुन्हा एकदा विनायक राऊतची बाजी मारू शकतात अशी चिन्हे मतदानानंतर दिसून येते। आपण पाहिल्या या 5 लोकसभा मतदारसंघांबाबत आपल्या काय वाटते हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।